नमस्कार मैत्रिणींनो, हे बघा आज मी तुम्हाला माझ्या दारापुढचं बोकर्णीचं झाड दाखवते. दाराच्या साईडलाच आहे पहा आणि एवढं सुंदर झाड आहे, पाहू शकता तुम्ही. आज आपल्याला त्या फुलांपासून अगदीच मस्त अशी मस्त रेसिपी बनवायची पहा. मग आपल्याला आज काय बनवायचं आहे, अक्षरशः खरंच त्याचं काय आपल्याला चहा वगैरे बनवायचं नाही, वेगळंच बनवायचं आहे. पहा आपल्या शरीरासाठी किती फायद्याचं आहे. आता इथे छान फुलं अशी मी तोडून घेतल्यात आणि फुलं बी पहा, लांबून जर तोडली तर त्यांचा रंग कसा दिसतो, पुन्हा जवळ घेतली तर त्याचा वेगळा रंग दिसतो. म्हणजे या फुलांमध्ये सुद्धा भरपूर सारा असं कलर असा चेंज होतो या फुलांचा. सुंदर अशी ही बोकर्णीची फुलं आहे आणि फुलांचा आकार पहा. ही फुलांचा आकार म्हणजे गाईच्या कानाचा जसा आकार असतो त्या आकाराची ही बोकर्णीची फुलं असतात. आणि ह्या फुलांचं जास्त महत्त्व म्हणजे महादेवाच्या पिंडीला ही फुलं व्हावी. आवडतं महादेवाच्या पिंडीवरचं हे फुल. मग चला आता इथं फुलं मी तोडून घेतलेत, पाहू शकता. दुर्गेशला म्हणलं प्लेट द्या, दुर्गेशनी प्लेट पकडली, मी एका हाताने फुलं तोडली, पाहू शकता. मस्त अशी फुलं तोडून घेतलेली आहेत फ्रेश. आता ही फुलं घेऊन आपण जाऊया आता किचनकडे. पहा दुर्गेश मला म्हणत होता अजून तोड, पण म्हणलं अजून नको आहे. चला आता आणली किचनवर. अगदी त्या फुलांक पाहिलं तर एकदम प्रसन्न वाटतं. चला आता ह्या फुलांपासून आपल्याला काय रेसिपी बनवायची हेही मी तुम्हाला सांगते. खूप शरीरासाठी खूप म्हणजे खूप फायदेशीर ही रेसिपी आहे. चला आता फुलं साईडला ठेवूया आणि एक टोप घेऊया. आता मी इथं एक ॲल्युमिनियमचा टोप घेतलेला आहे, पाहू शकता तुम्ही. त्याच्यानंतर एक फुल कप भरून असं पाणी घेणार आहे पहा, फुल कप भरलेलं बरं का. आता हे पाणी आपल्याला गॅसवर उकळायला ठेवायचं आहे. त्याच्यानंतर इथे एक आल्याचा तुकडा घेतला आहे. आता मी हा आल्याचा तुकडा असा किसून घेणार आहे याच्यावर, पाहू शकता या प्लेटमध्ये ज्याच्यात आपण फुलं ठेवल्यात अशी मस्त असा किसून घेणार आहे हा तुकडा. तेवढा 1 इंचीचा तुकडा मी एका कपासाठी यूज करणार आहे पहा. आता इथं आलं बी किसून घेतलेलं आहे, पाहू शकता तुम्ही. आणि आपल्या पाण्याला अक्षरशः पाहूया छान उकळी आलेली आहे पहा. आता त्याच्यात ती फुलं आपल्याला टाकून द्यायची पहा. फुलं टाकल्या टाकल्या लगेच रंग असा चेंज होणार पहा. पहा कलर अगदी चेंज होत चालला आहे. आता कमीत कमी 2 मिनटं तरी उकळून देणार आहे मी. त्याच्यात लगेच आलं टाकणार आहे पहा, ते चिरलेलं. त्याच्यात ना मी गूळ घालणार ना साखर घालणार पहा. आता 2 मिनटं इथे छान उकळून देणार आहे पहा मस्तपैकी. कारण की कप आपला फुल भरून आपण पाणी टाकलं होतं त्याच्यापेक्षा थोडंसं तरी कमी झाला पाहिजे, अशा मापात आपल्याला हे उकळायचं. चला छान उकळलेलं आहे. चला आता ओतून घेऊया का गाळणीने मस्तपैकी असं गाळून घेऊया. याच्यापासून एवढे फायदे की तुमचं चेहऱ्याला ग्लो देणार, त्याशिवाय तुमच्या शरीरातली चरबी ही सुद्धा कमी होणार पहा. आणि चरबी कमी होऊन आपल्या मेंदूतल्या शिरा अक्षरशः झटपट म्हणतात ना, रक्तवाहिन्या, मेंदूतल्या रक्तवाहिन्या ह्या झटपट चालू राहणार. आठवड्यातून 2 वेळा तरी हे करून प्यायचंच पहा. हा काढा म्हणा किंवा एक छोटीशी ड्रिंक म्हणा. पहा पहिला कलर कसा होता आणि लिंबू त्याच्यात पिळल्याच्या नंतर कलर कसा झाला. व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच सांगा.